हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त आणि फक्त तुम्हाला एक चांगला मेसेज देण्याचा आहे. ज्या आमदारासाठी, ज्या खासदारासाठी किंवा कुठल्याही राजकीय पार्टीसाठी आपण गावात भांडणं केले, पार्टिशन केलं, कोणी कोणाच्या लग्नाला गेलं नाही, तर कोणी कोणाच्या मैताला गेलं नाही. आजही अर्धे लोकं जात नाही आहेत. पण विचार करा, अशा गावात जेव्हा एक महिला पुलावरून खाली पडते, तेव्हा तिला स्वतःचा जीव धोक्यात टाकून गावात तिला वाचवण्यासाठी कोण गेलं? ना आमदार आला, ना खासदार आला, ना कुठली पॉलिटिकल पार्टी आली. तुमच्या कामी पडले ते फक्त आणि फक्त आपल्याच गावातली मुलं. तसे उमेश आहे, निलेश आहे, अजून एक दुसरा उमेश आहे. यावरून एवढं शिकून घ्या. आणि माझी कळकळीची विनंती आहे, म्हाताऱ्या लोकांना हा व्हिडिओ दाखवू नका, त्यांच्याही डोक्यात उतरणार नाही. पण माझी कळकळीची विनंती आहे की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवून देऊया. ज्याला मतदान द्यायचं आहे, ज्याला जिथं द्यायचं आहे तिथं जाऊन बटणं दाबा. पण त्या राजकारणासाठी आपल्या गावात हा जो सगळा कार्यक्रम केला आहे, हा इथून पुढे होऊ नये याची काळजी घ्या. कारण आपल्या गावावर जर कुठलीही कोणावरही जरी वेळ आली आणि ती परिस्थिती कशी जरी आली, तर वाचवण्यासाठी किंवा मदतीला येण्यासाठी किंवा कामी येण्यासाठी ही आपल्याच गावातले असणार आहेत. दुसरा कुठला आमदार, कुठला खासदार किंवा कुठलं राजकीय पार्टी याच्यात कधी येणार नाही. नंतर सगळे येणार तुम्हाला टाळ्या वाजवायला. नंतर तुम्हाला टाळ्या वाजवायला किंवा शिवा घालायला तुम्हाला सगळे येणार आहेत. पण मदतीसाठी फक्त आणि फक्त आपल्याच गावातले लोक येणार आहेत. तर गावातल्या तरुण पिढींना माझी स्वतःची विनंती आहे की आजपासून जे राजकारण जितकं झालं आहे तितकं होऊ द्या. पण कमीत कमी आजपासून आपल्या गावातलं राजकारण, जे पार्टिशन आहे, ज्या गोष्टी आहेत, ज्या कशाची गरजच नाही आहे, त्या गोष्टी आता बंद करूया. आणि जेव्हा इलेक्शन येईल तेव्हा ज्याला जिथं जाऊन बटन दाबायचं त्यानं तिथं जाऊन बटन दाबा. पण त्यानंतरही असं राजकारण परत होणार नाही याची आपण काळजी घेऊया.